रेडी आहे आपला आता दिंडा. आता तुम्ही खाऊ शकता दिंडे. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला खानदेश स्पेशल दिंडे दाखवणार आहे. पूर्ण दिंड्याची रेसिपी पहिल्यापासून दाखवते आहे. पॉलिश केलेली ज्वारी ही पांढरी शुभ्र, एक दिवस हिला पाण्यामध्ये भिजू दिली. तुमच्याकडे जर अशी पॉलिश मारलेली ज्वारी नसेल ना तर काय करायचं, साधी ज्वारी घेतली तरी चालते. तिला एक दिवस भिजू द्यायचं आणि मिक्सरमधून काढून घ्यायची. ऑटोमॅटिक सगळे साल निघून जाता. पहा, आता ही पॉलिश मारलेली ज्वारी होती माझ्याकडे, गावावरून आणली होती आईने, म्हणून अशी दिसते पांढरी शुभ्र. आपली साधी ज्वारी घेतली तरी चालते, याला ऑटोमॅटिक निघून जातात ते साल आपण मिक्सरमधून काढतो तेव्हा. आता ही ज्वारी चांगली भिजली आहे. आता मी हिला मिक्सरमधून काढून घेते आणि इथं गरम पाणी करून घेतलं अगोदर आणि मग त्याच्यामध्ये मेथ्या ह्या धुवून टाकल्या आहे. 3 चमच मेथ्या घेतल्या, भिजू वगैरे काही नाही घातल्या, डायरेक्ट धुतल्या आणि गरम पाण्यामध्ये टाकल्या. आता त्या मेथ्या बॉईल होत्या. इथं मेथ्या उकळल्या की हा घाटा आम्ही आता मिक्सरमधून काढू आणि याच्यामध्ये ओतू गरम पाण्यात. मिक्सरमधून काढून घेतलं. आता ह्या गरम पाण्यात ओततोय. एका हाताने हलवायचं आणि असं एका हाताने ओतायचं, म्हणजे गाठ नाही होत. आता याला आहे ना हलवतच राहायचं 5 मिनिटं, नाही तर गाठा होऊन जातात. पण लगेच घट्ट होतं ते. हे बघा कसं घाट्यासारखं झालंय लगेच. मध्ये मध्ये पहा असं घाटा हलवत राहायचा. गाठा तयार नाही झालाय. हा असा शिजला ना आता घाटा की याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सरमधून काढायचा. हे पहा, आता घाटा एकदम मस्त झालाय शिजून. आता याला थोडा थंड होऊ देऊ. हे पहा, आता हा घाटा आहे ना याच्यामध्ये ओतला आणि मग असं चमच्याने हलवायचं याला. हे पहा, असा घाटा पूर्ण हलवते आई. आणि आता याला थंड होऊ द्यायचं 5-10 मिनिटं आणि मग मिक्सरमधून काढायचं. बारीक करून घ्यायचे एकदम. डोश्याचं रवण कसं करतो आपण तसंच करून घ्यायचं. हे पहा, आता मिक्सरमध्ये टाकतोय आणि मग थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं. हे बघा, मिक्सरमधून बारीक करून घेतलं. डब्यात ओततोय असं. उरलेलं सगळं मिश्रण करून घेतो आणि पहा असं बारीक करून घेतलं. थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये. हलवून घ्यायचं पहा सगळं. हे पहा असं मिश्रण करून घेतलं. आता मिक्सरमधून काढून डब्यामध्ये ठेवतोय. याला 24 तास ठेवायचं. रवण चांगलं मुरतं म्हणजे. याच्यामध्ये जर मेथ्या टाकल्या ना तर चांगली टेस्ट लागते, नाही तर नुसती ज्वारी ज्वारी असते ना, म्हणून थोड्याशा मेथ्या टाकायच्या असतात. आणि थंडीची पण मेथी चांगली असते म्हणून याच्यामध्ये मेथी टाकतात आणि थंडीमध्येच बनवत आहे. खूपच टेस्टी लागतं. हे पहा, आता हे मिश्रण रेडी आहे. सगळं मिक्स करून घेतलं मी. पहा, आता याच्यावर आहे ना झाकण ठेवून राहू देऊ 24 तासासाठी. याला काहीच नाही करायचं. याच्यामध्ये उद्या मीठ, मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट टाकू, तेव्हा मग हे पूर्ण रेडी होऊन जाईल. आता याला 24 तासासाठी मुरू द्यायचं. हे बघा, हे आता धिंड्यांचं झालंय मुरून गेलंय सगळं बघा. आता याच्यामध्ये ही अद्रक लसूणची पेस्ट टाकू. आता मी हे सारण कटोऱ्यात काढून घेतलं. याच्यात थोडंसं मीठ टाकते मी आता आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकते आणि असं सगळं हलवून घ्यायचं. आता बघा सगळं करून झालंय. आता हे रवण झालंय तयार. ह्याच्यात मी आता अद्रक लसूणची पेस्ट टाकली. हे बघा, अद्रक लसूणची पेस्ट टाकून झाली आहे. आता मी तव्यावर टाकते.
त्या तव्यावर मी धिंड टाकलं. आता थोडंसं साईडने असं तेल सोडायचं. तेल टाकून झालंय. तेल टाकून झाल्यावर आहे ना असं पलटवायचं नाही, लगेच असं छान क्रिस्पी होऊ द्यायचं. हे जे पापडी आहे ना कोरडी होऊ द्यायची आणि मग नंतर पलटवायचं याला. बघा आता धिंड्यावरून एकदम कोरडं झालंय. आता आपण याला पलटवू शकतो. असं कोरडं झाल्यावरच पलटवायचं असतं धिंड्याला. कसं छान झालंय ना, डोश्यासारखं झालंय एकदम मस्त. थोडंसं तेल टाकायचं आणि आता परत पलटवायचं. आता मी याच्यावर थोडासा गूळ टाकते. तुम्हाला लागेल तसा गूळ टाकू शकता तुम्ही. आणि मग असा फोल्ड करायचा, म्हणजे ना गूळ चांगला चिपकून जातो त्याला. रेडी आहे धिंडा बघा. आता पहा असं होतोय तयार. रेडी आहे आपला आता धिंडा. आता तुम्ही खाऊ शकता धिंडे. खूपच छान लागताय थंडीमध्ये, एकदम टेस्टी लागतं गुळासोबत. तुम्हाला जर माझा धिंड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.